केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मोठ्या संख्येनं आंदोलक जंतर मंतरवरती गेल्या 36 दिवसापासून बसल्याचं पाहायला मिळत होतं। एकीकडे सोनम वांगचुक यांनी देखील 26 दिवस उपोषण केलं होतं, त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं। अखेर दीपके आणि सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरूच होतं, ते आता त्याला यश येताना पाहायला मिळालंय। आंदोलनाच्या 27व्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय आणि त्यानंतर दीपके यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। आज भारतामध्ये क्रांती झाल्याचा दीपके म्हणालेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। रामराजे, काय अधिकची माहिती? बिलकुल, खरं तर मोदी सरकारच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की एखाद्या केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्यात आलेला आहे। यापूर्वी शेतकरी आंदोलन होतं ते 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी चाललं होतं, परंतु तेव्हा कोणताही राजीनामा झाला नव्हता। त्यानंतर अनेक आंदोलन झाली, मात्र त्यामध्ये सुद्धा राजीनामा झाला नाही। मात्र हे जेव्हा जेनझीचं आंदोलन होतं, जेव्हा विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता, पालकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता, मुलांच्या भेटावळीचा प्रश्न होता, पुण्याचा मुद्दा होता, बेकारीचा बेरोजगारीचा मुद्दा होता, आणि त्यामुळेच कुठेतरी आता सरकारला बॅकफूटवर जावं लागलेलं आहे। आणि विशेष करून ज्या क्रिएटिव्ह पद्धतीने हे आंदोलन केलेलं आहे, तर त्या आंदोलनाला म्हणून सरकारला आता प्रतिसाद द्यावा लागलेला आहे। आणि त्याशिवाय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की गेल्या 10 दिवसापासून आपण दुःखी आहोत, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट चालू आहे, आंदोलन चालू आहे, तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय विघातक शक्ती ज्या आहेत, तर त्यांनी या आंदोलनाचा फायदा घेऊ नये म्हणून आपण राजीनामा देत आहोत। म्हणजेच की आपण देशासाठी राजीनामा देत आहोत, आणि याचा फायदा इतर राष्ट्राच्या विरोधामध्ये ज्या शक्ती आहेत त्या घेऊ नये यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जाता जाता त्यांनी इशारा स्पष्ट केलेला आहे की याच्यामध्ये काही राष्ट्रीय विघातक शक्ती म्हणजेच की राष्ट्राच्या विरोधामध्ये असलेल्या शक्ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, आणि त्यामुळे आपण असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता इथून पुढे पोलिसांची कारवाई कोणती असणार आहे, कशी असणार आहे, ते पण पाहावं लागतं। निश्चितच रामराजे, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। आणि या संदर्भात आता खासदार संजय राऊतांनी ट्विट केलं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मोदी शहा अजय नाहीत, ते देखील जातील, असं संजय राऊतांचं आता ट्विट पाहायला मिळत आहे। या संदर्भात आता विरोधकांकडनं अनेक ट्विट्स पाहायला मिळतात, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। मुळामध्ये आता आंदोलन मागे घेतलं जाणार का? सीजेपी आणि जंतर मंतरवर असलेला जो युवा आहे या देशातला, तो आता मागे हटतो का आणि पुन्हा आपल्या ज्या राज्यातनं ते आलेले आहेत तिथे परत तो का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मुळात ज्या वेळेला अभिजित दीपकेनं भूमिका मांडली, ज्या पद्धतीत अभिजितनं म्हटलं की आमचा विजय झाला, मात्र आता हे आंदोलन इथेच स्थगित होतं का? त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे हे आंदोलन संपतं का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीत धर्मेंद्र प्रधान यांनी भावनिक मुद्दे या राजीनाम्यामध्ये उपस्थित केलेले पाहायला मिळत आहेत, आणि त्या अनुषंगाने त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलेलं आहे। आपण पाहतोय, मैं अपना त्यागपत्र माननीय प्रधानमंत्री जी को भेज दिया हूं, असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय की त्यांनी राजीनामा तर दिलेला आहे, मात्र दुसरीकडे जो मुद्दा तू उपस्थित केला तन्मय, की दीपकेंनी म्हटलेलं आहे की आता हे आंदोलन संपलं नाही, खऱ्या अर्थाने चळवळ सुरू झाली आहे, अजूनही ते चर्चेसाठी बहुत बचकानी बातें हैं। प्रशासन को इस किस्म से काम नहीं करना चाहिए। लोग तब भी हजारों की संख्या में यहाँ पे जुड़ रहे हैं, तो ये सब करने से कोई फायदा नहीं है। लोगों को खाना पानी एंड उनका मूवमेंट आप रोक नहीं सकते हो, असंवैधानिक है, इलीगल है। दिल्ली पुलिस इलीगल काम करना बंद कर दे, ये हमारा इमीडिएट डिमांड है। कितने बजे जाएंगे आप मीटिंग के लिए? जब बुलाएंगे, अभी वो एग्जैक्ट टाइम बताएंगे, फिर आएंगे। नहीं आ रहा है, उसके पहले भी हो सकता है। रोका चलिए, कहाँ तर तुम्ही चुकीच्या माणसासोबत पंगा घेत होताय, मोडेन पण वाकणार नाही, अशी प्रतिक्रिया अभिजित दीपकेनं या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्याचं आता पाहायला मिळत आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय, मोठी बातमी। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेत, अमित शहांची ते भेट घेणार आहेत, त्यामुळे घडामोडींना आता वेग आलाय, आणि त्याचं केंद्रस्थान असणार आहे ते नवी दिल्ली। निश्चितच तन्मय, आणि आपण बघतोय अजूनही
हे सगळे आंदोलक आहेत ते चर्चेसाठी तयार आहेत. तर 3:30 वाजता सरकारसोबत त्यांची चर्चा असणार होती, बैठक असणार होती आणि त्यात आता नेमके अजून कोणते नवीन मुद्दे चर्चेले जातात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्यांचे जे काही प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या त्या मागण्या कुठेतरी पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. आता अजून कुठल्या मागण्यांवर आंदोलक ठाम आहे, आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. आणि या अनुषंगाने आता जेव्हा मागण्या पूर्ण होत आहेत त्यानंतरचा सीजेपीचा स्टँड काय असणार आहे, पूर्ण ह्या सीजेपीचे या चळवळीचं राजकीय पक्षात रूपांतर होतं का, एक आप मॉडेल पुन्हा एकदा पाहायला मिळतं का, अशा दृष्टीनं एक नवा पक्ष राज्यात देशामध्ये पाहायला मिळतो का, या सगळ्या शक्यता आता त्या अनुषंगानं निर्माण झालेल्या आहेत. मोठी बातमी म्हणावी लागेल. एकीकडे आपण पाहतोय की धर्मेंद्र प्रधानांनी अखेर राजीनामा दिलेला आहे, तर दुसरीकडे आता सीजेपीचा स्टँड काय असणार ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धर्मेंद्र प्रधानांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलाय. आता जर तुम्ही टीव्ही ऑन केला असेल तर ही सगळ्यात मोठी बातमी. NDTV मराठीने ही सगळ्यात बातमी आधी दाखवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान मोदींकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. मी व्यथित आहे गेल्या 10 दिवसापासून असं म्हणत त्यांनी राजीनाम्यात कारणं लिहिलेली आहेत. सरकारनं काय काय पावलं उचलली, कशा पद्धतीत सरकारनं ऍक्शन घेतली, या नीट प्रकरणासंदर्भात किती जणांना अटक झाली, काय कारवाया करण्यात आल्या, त्या सगळ्याचा उल्लेख या पत्रामध्ये राजीनाम्यात करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर एक भावनिक म्हणणं प्रधान यांनी आपल्या राजीनाम्यात मांडलं आणि या पदाचा राजीनामा देतोय असं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केलंय. व्यक्तिगत प्रतिष्ठेचा कोणताही मुद्दा नाही असं म्हणत देखील त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता एकीकडे दिल्लीत देवेंद्र फडणवीसही दाखल होत आहेत. थोड्याच वेळात ते अमित शहांची भेट घेणार आहेत, त्यामुळे घडामोडींना वेग येतोय. दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय, त्यामुळे देखील शिक्षण मंत्री कोण होतं याकडे देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे. सीजेपीच्या काय आणखी मागण्या आहेत का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आप सबको बहुत 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 बधाई. हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई. बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया. धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा. ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है. हमारे देश में लोगों का जनतंत्र से भरोसा ही उठ गया था. लोगों को लगने लगा था कि सरकारें सुनती नहीं है. जनता सरकारों के सामने चिल्लाती रहती थी, गिड़गिड़ाती रहती थी. हर चीज के लिए हम सरकार को हाथ जोड़ते रहते थे, पैर पकड़ते. सरकारें कभी सुनती नहीं थी. इतना बड़ा संघर्ष हुआ और अल्टीमेटली सरकार के अहंकार को झुकना पड़ा, जनता के सामने झुकना पड़ा. ये बहुत बड़ी जीत है, पूरे जनतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है. और सरकार को भी अब समझ लेना चाहिए कि आपको जनता की सुननी पड़ेगी. ये डेमोक्रेसी है. डेमोक्रेसी इज बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. मैं उम्मीद करता हूं कि सरकार नीट के सिस्टम को ठीक करेगी ताकि अगली साल अब से पेपर लीक होना बंद हो जाए इस देश के अंदर. अब हमारे बच्चों को आत्महत्या ना करनी पड़े. जय हिंद.